आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच डहाणूमधून एक मोठी बातमी आहे। डहाणूच्या इराणीनगर परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सवर भर दिवसा दरोडा पडलेला आहे। हातात शस्त्र घेऊन आलेल्या तिघांनी लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकलाय। भर दिवसा दरोडा पडल्याने डहाणूसह परिसरात सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हातात बंदूक घेऊन भर दिवसा हा दरोडा पडलाय, त्यामुळे लाखोंचा सोन्याचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाल्याने भीती पसरली आहे। घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। डहाणू पोलीस आता घटनास्थळी दाखल झाल्याचं समजतंय। दृश्यांमध्ये आपण पाहतोय हातात बंदूक असलेला एक चेहऱ्यावर काळा बुरखा घालून असलेली ही व्यक्ती आपण पाहतोय। आतमध्ये त्याचे साथीदार दरोडा घालतायत आणि हा सगळा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला। आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेत आणि एकूणच झालेल्या प्रकारामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। मनोज, हा दरोडा पडतोय, कॅमेरामध्ये दरोडा कैद झालेला आहे, पोलीस तिथे आता पोहोचलेत, सध्याचे काय अपडेट्स आहेत? विनोद, नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। डहाणूच्या इराणीनगर परिसरातल्या लक्ष्मी ज्वेलरवर दिवसा ढवळ्या अगदी एखादी शॉपिंग करावं त्याप्रमाणे हे दरोडेखोर दरोडा टाकून नंतर गोणीमध्ये सर्व सोन्या चांदीचा ऐवज घेऊन कसे जातात हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। या ठिकाणी 3 दरोडेखोर आलेले होते, या लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये घुसले आणि त्यांनी काही गोळीबार केल्याचा देखील आवाज या ठिकाणी आलेला आहे। त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्याच्यात हा आवाज देखील कैद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक जण बाहेर शस्त्र घेऊन म्हणजे बंदूक घेऊन राहिलेला होता आणि 2 जण आतमध्ये जाऊन सर्व सोन्याचा चांदीचा ऐवज आहे तो त्यांनी घेतलेला आहे। दमदाटी केली, भीती दाखवली, शस्त्राची भीती दाखवली आणि काही घडलं नसल्यासारखं एकदम ऐटी मध्ये हे तिघे पण दरोडेखोर आपल्याला जाताना बघायला मिळतात। सध्या पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ सर्व परिसर आहे त्याला बॅरिकेटिंग करायला सांगितलेले आहे। त्याशिवाय या चोरट्यांचा माग घेण्यासाठी अनेक ज्या टीम आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेल्या आहेत आणि या आरोपींना तात्काळ कसं पकडता येईल या संदर्भातचा जो आता प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जातोय। मात्र या जो ज्वेलर्सचं दुकान आहे लक्ष्मी ज्वेलर्स, या ज्वेलर्सच्या दुकानापासून काही अंतरावरच पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या जवळ दरोडा पडतोय, त्यामुळे नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि दिवसा ढवळ्या हातात बंदूक घेऊन हा दरोडा पडत असेल आणि पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच एक प्रकारे दरोडा पडला असं म्हणता येईल। मनोज, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल।